आज ही ताई माझ्याकडे आलेल्या आहे. गेले 3 दिवस पासून आज चौथा दिवस आहे त्यांना आणि त्या खूप परेशान आहे. हे राजकारणी लोक सत्ताचा गैरवापर कुठेपर्यंत करताय हे त्यांचे तोंडातून आपण ऐकणार आहे. ताई, काय तुमच्यासोबत झालेलं आहे मला सांगा. माझ्या नवऱ्याला 2097 मध्ये रश्मी शुक्ला यांनी त्यांना कमी केले होते खोटे आरोप लावून, आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी धाव घेतली, अपील टाकायला गेली, अपील झाली. त्याच्यानंतर अनिल देशमुख गृहमंत्री असताना अनिल देशमुखांकडे मी गेली. अनिल देशमुखांनी माझी अपीलसाठी मी हे केलं. अपील त्यावेळेला मला सलील देशमुख, अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख, कोठेकर, गायधणे यांनी मला सगळ्यांनी भरीस आणून मला अनिल देशमुखांकडे वाटेल त्या प्रकारचं इथून ओळख तिथून ओळख सांगून जा, मी त्यांना भेटतो. त्याच वेळेला मला ऋषिकेश कदम भेटले पोल 6 ला. त्यांनी माझ्याकडे मी माझ्या नवऱ्याच्या अपीलबद्दल विचारणा केली असता त्यांनी सरळ सांगितलं की मला काहीतरी टेबल हलवावं लागतो, त्याशिवाय आमच्याकडे कामं होत नाही. त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने नाही म्हटल्यानंतर मला लपून चरून त्यांनी भरीस पाडून, एका स्त्रीला भरीस पाडून त्यांनी माझ्याकडे 5 लाख रुपये घेतले. त्याच्यानंतर 5 लाखाची मी मागणी करायला गेली असती. माझ्या नवऱ्याला लंगडा बिगडा म्हणून अपमानित करून पोल 6 मधून त्यांनी हाकलून लावलं. त्याच दिवशी विदर्भणी 7 वाजून 6 मिनिटांनी गाडी निघाली. सकाळी दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 8 वाजता रात्री 12ला माझ्या नवऱ्याला ब्रेन अटॅक आला, ब्रेनचा स्ट्रोक आला. स्ट्रोकनी माझा नवरा मरण पावला 13 फेब्रुवारी 2020ला. माझ्या नवऱ्याची मौत गत झाल्यानंतर परत मी देशमुखांकडे गेली. देशमुखांच्या मुलांनी गायधने, कोठेकर, अमित गायधने, कोठेकर, अनिल देशमुख, त्यावेळेला अनिल देशमुखांना याच्यात असताना लगेच त्यांची ईडीमध्ये चौकशी झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला यांनी अनिल देशमुखांच्या मुलांनी रविनगर कॉटेजवरती मला बोलवून सलील देशमुखनी मला सांगितलं की मी तुम्हाला धनंजय मुंडेकडे पाठवतो आणि धनंजय मुंडेच एकमात्र मनुष्य असा आहे की मी तुमचं काम करून देऊ शकतो, पण त्यांना सुद्धा बघावं लागेल. यांनी मला तिथे अमाऊंट सांगितली नाही, पण जेव्हा ओबेरॉय हॉटेल मुंबईला हे कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांनी मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं असं आहे, तुम्ही आम्हाला करा. मी सगळ्या नातेवाईकांना भीक मागून, नातेवाईकांना हे विकून ते विकून, नातेवाईकांचे चोरी लपीचे आयाबायांजून पैसे जमा करून मी यांना 17 लाख रुपये, 9 लाख एक आणि 8 लाख एक एकाच वेळेला. धनंजय मुंडे त्यावेळेला जिन्याजवळ उभे होते, लुंगी घालून पांढरी जरी काठाची. त्यांची धर्मपत्नी पण त्यांच्याजवळ होती त्यावेळेला. आणि निखिल फड त्याचा बाप दारामध्ये बाहेर होता. आणि निखिल फड यांनी तेलाचे डबे असतात खोके खाकी रंगाचे, त्याच्यात त्यांनी बंडल आणायला लावले. त्यावेळेला माझ्या नातेवाईकांनी कशा परिस्थितीत पैसे दिले, कुठून कुठून आणले, काय काय केले हे मला माहिती. त्यांनी प्रत्येक पैसे 2 इन्स्टॉलमेंट त्यांनी 8 लाख आणि 9 लाखाची त्या डब्यातच घेतली. तेलाचा सनफ्लॉवर तेलाचा धाराचा डबा होता खाकी रंगाचा. पहिले हॉटेल संतोष हॉटेल का काहीतरी हॉटेल आहे रोडवरती परळीला जाताना, तिकडे चढवून तिकडे पहिले बोलणं केलं. त्याच्यानंतर आम्हाला घरी सुद्धा नेलं नाही. आम्ही ज्या वेळेला पैसे मागायची मागणी केली प्रत्येक वेळेला 2 वेळा आम्ही तिथे गेलो. दोन्ही वेळेला आम्हाला पंकजाताई मुंडेच्या कानावर तर बरेचदा टाकलं की पंकजाताई लक्ष घाला, माझे पैसे आहे, पंकजाताई लक्ष. मी काय करणार आहे, प्रत्येकांचा असाच व्यवहार असतो. त्यांनी मला अशा उडवाउडीची उत्तरं दिले. पण निखिल फडला जेव्हा माझी त्यांची भेट झाली, कैलास फड, निखिल फड, त्यावेळेला साहेब हजर होते तिथे गावामध्ये, पण त्यावेळेला माझ्या समोर नाही होते. पैसे देताना माझ्या समोर होते. जिन्याजवळ त्यांच्याकडे आडवा तिडवा जिना आहे समोर पांढऱ्या रंगाचा तिथे, आणि त्याला असे बार आहेत लाकडासारखे पेंट मारलेले. सगळं त्यांचं बरोबर आहे, त्यांचं सगळं मला माहिती आहे. पण त्यावेळेला मी विनंती करून राहिली की साहेब मला द्या, थोडे थोडे द्या. पण माझ्या विधवा बाईचे आणि वयाची, मी आज 65-66 वर्ष 70 वर्षाची बाई आहे आणि मला 3 दिवस झाले बीडमध्ये मी वन हिंडते उपाशी तापाशी, वन फिरून आली गल्लोगल्लीनी पाण्याची बॉटल घेऊन, पण मला न्याय कुठे मिळत नाही. मी SP साहेबांना आमोरून उपोषणाची मी दिली आहे, तहसील समोर पण उपोषण करणारे आमोरून उपोषणावर मी रविवारपासून उद्यापासून बसत आहे. आणि न बसल्यास माझी मनस्थिती आजही रात्री जरी खराब झाली तर मी आपल्या जीवाचं भरवाईट केल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मला निखिल फड, कैलास फड आणि धनंजय मुंडे साहेबांनी विनंती करते, माझे पैसे मला थोडे थोडे द्यावं, पण मला माझी मदत मला करावी.
मी एक विधवा स्त्री आहे, माझा विधवेचा श्राप खूप बेकार लागेल आणि मी कुठल्याच प्रकारचा ज्या वेळेला मला त्यांनी पैसे मागायला परत परळीत पाय ठेवला तर तुला उडवून टाकून माझ्या इथे रिव्हॉल्वर लावली होती त्या फडनी, निखिल फडनी. म्हणून आम्ही त्याच्या कधी रिव्हॉल्वर लावली होती? रिव्हॉल्वर लावली आहे मार्चच्या 6 तारखेला. मी अर्ज केले, जिथे यांना केले, जितेंद्र आव्हाडला केले, सगळ्या नेत्यांना केले, मुख्यमंत्र्याला केले, शिंदेला केले, अजितदादांना केले, मी सगळ्यांना अर्ज केले. त्याच्या इंटिग्रेशन ब्युरोला सुद्धा केलं. त्याच्यानंतर हे 3 मार्चची गोष्ट आहे. आणि रिव्हॉल्वर कोणी लावली होती तुम्हाला? निखिल फडणी कुठे लावली होती? गळ्याला, माझ्या कुठे गळ्याला. कुठे कुठे लावली? तिथे परळीत गेलो तेव्हापासून आम्ही परळीत पाय ठेवला नाही म्हणून मी काय म्हणून रिव्हॉल्वर लावली? पैसे मागायला आले तर तुम्हाला उडवून टाकू, घोडा आहे माझ्याजवळ, असा काढला होता घोडा. हे माझं शेवटचं बयान आहे. तुम्ही बघू शकता परलीवासियांनी, मी हात जोडून कडकडीची विनंती करते, तुम्ही कधीपर्यंत असे भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही निवडून देणार? आणि काय चालू आहे आज, असंच एक नाहीये, फक्त परली नाहीये, असे सगळे ठिकाणी असंच सुरू आहे. आज संपदा मुंडे गेली, आज गौरी गर्जे गेली, आज तरी पण आज असे किती महिलांचा जीव उद्ध्वस्त होत चाललाय. लोकांचे पैसे हिचकून घेणं, लोकांची जमिनी हिचकून घेणं. कसे लोकांना आपण मतदान करतोय, काय करतोय, हे आपल्या डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे. आणि आज सत्ताचा गैरवापर जे आहे हे कुठेपर्यंत होतोय. आज एक 70 वर्षाची महिला जरी आपले पैसे खाल्ले, त्यांचे 17 लाख रुपये, फसवणूक केली माझी, फसवणूक केली, 17 लाख रुपये खाल्ले, डबल कसे पैसे. पेन्शन काढून देतो. आज त्यांची मुलगी जी आहे त्यांची आत्महत्याची वेळ आलेली आहे. आणि अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहे. परलीचे एक म्हातारे व्यक्ती माझ्याकडे आले होते, ज्यांची रसवंती होती आणि त्यांच्यासोबत पण तसंच झाला होता. क्या आपण त्यांची जे मुलगी आहे, आज ज्यांनी FD मोडून दिली, आज ज्यांनी गहने मोडून हे 17 लाख रुपये दिले, त्यांचे परिवारचे जे लोक आहे, मला मारत आहे, मला किडनॅप करत आहे. हा, सासरवाडीचे जे लोक आहे ते लोक त्यांना म्हणताय FD कुठे गेलीये, टॉर्चर करताय. की ते मुलगी मेल्यानंतर, आत्महत्या केल्यानंतर आपल्याला जाग येईल का? आणि तरी त्यांची मुलगीने जरी कधी आत्महत्या केली, या म्हातारी महिलाला जरी काय झालं, उद्या बरा वाईट झाला त्यांचा, तो आपण काय करणार? त्यांनी जरी 17 लाखाचे 70 लाख जरी दिले तो आपण फेडू शकणार नाही, पण जीव येणार नाही परत. त्याच्यासाठी मी धनंजय मुंडेला, निखिल फडला मी हात जोडून कडकडीची विनंती करते, ह्यांचे पैसे देऊन द्या, नाही तर आम्ही शांत बसणार नाही.